ओबीसी भाजपचा डीएनए धक्का लागायला नको याची भाजपनं काळजी घ्यावी। मंत्री छगन भुजबळ यांनी TV9 मराठीशी बोलताना ही रोखठोक मुलाखत दिली। उपसमितीचा निर्णय मला माहित नव्हता, निर्णय दबावाखाली घेतला असा खुलासाही भुजबळांनी केलाय। काही मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जो GR काढला गेला त्यावर तुमची नाराजी आहे का? माझी नाराजी कोणा मंत्र्यांवर नाही आहे। माझी नाराजी तो जो GR काढला त्याच्यामध्ये वाक्य आणि शब्द जे आहेत त्याच्यावर माझी नाराजी आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला ओबीसी मधूनच द्या। अरे ओबीसी मधून कसं देणार? जे कुणबी आहेत त्यांना द्यायला हरकत नाही काय। आणि आज असं आहे ना की काही जरी झालं काय तर हे खरं म्हणजे BJP प्रणितच सरकार आहे ना। आणि BJPचे सगळे नेते म्हणतात की ओबीसी आमचा DNA आहे, हे सगळे म्हणतात, बरोबर की नाही? आता ते त्यांनी ध्यानात ठेवायला पाहिजे की त्यांच्या DNA ला धक्का लागता कामा नये, हे त्यांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे। उपसमितीने घेतलेला हा निर्णय हा मुख्यमंत्र्यांना माहिती होता, मग तो इतर मंत्र्यांना किंवा तुम्हाला माहिती नव्हता हा निर्णय? मला माहिती नव्हता, स्पष्ट सांगतो ना। त्यात त्या उपसमितीचे लोक आणि मुख्यमंत्री यांच्या पलीकडे आणखी कोणाला माहिती असेल, उपमुख्यमंत्री मला माहीत नाही। एक स्फोटक परिस्थितीमध्ये तो हा निर्णय घेण्यात आला असं मी म्हटलं तर चूक ठरणार नाही। एका दबावापोटी घाईमध्ये हे सगळे निर्णय झाले असं मला तरी वाटतं। बरं ते कसे असतील, पण माझं म्हणणं असं आहे की आम्हाला आता यातून या जे काही परिपत्रक आहे की GR आहे त्याच्यामध्ये स्पष्टता आणण्यासाठी आम्हाला कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही। मराठ्यांना असं वाटतं की यामधून आम्हाला काही फायदा होणार नाही आणि ओबीसीना असं वाटतं की कदाचित ते आमच्यामध्ये येतील। याचा दुरुपयोग निश्चितपणे होऊ शकतो। आज तो फायदा वाटत नसेल पण पुढे आणखी त्याचे गैरफायदा होणारच नाही, कोणी उठवणार नाही असं सांगता येत नाही। माझी मागणी जे सरकारनं जे केलं ते घाईघाईत केलं किंवा दबावाखाली केलं आणि त्याचा उद्या जो आहे फार मोठा गैरफायदा होणार आहे। देशातील इतर ठिकाणी कदाचित त्याचे परिणाम होतील, म्हणून कोर्टातून त्याला स्पष्टता यावी यासाठी मला कोर्टात जायचं आहे। खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात।